IPL मध्ये मुंबई इंडियन्सचा गुजरात टायटन्सने रविवारी रात्री रोमांचक सामन्यात पराभव केला आहे। मुंबई जिंकणार असे वाटत असताना अचानक सामना पलटला आणि मुंबईच्या पदरी पराभव आला। यानंतर सोशल मीडियावर वेगळी चर्चा सुरू झाली आहे। मुंबईची पहिली मॅच देवाला, असाच मुंबईचा इतिहास असल्याची आठवण सोशल मीडियावरून करून दिली जात आहे। कारण याआधी गेल्या 12 IPL हंगामात मुंबईने नेहमी पहिला सामना गमावला आहे। IPL मध्ये रविवारी मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स संघात सामना झाला, पण या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षणावेळी मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने माजी कर्णधार रोहित शर्माची पळवापळव केली। यावरून सोशल मीडियावर हार्दिक ट्रोल होत आहे। यावरून दिवंगत राहत इंदौरींचे वाक्य व्हायरल होत आहे, ज्यांना आम्ही चालायला शिकवले ते आज आम्हाला डावे उजवे करत आहेत, असे ते बोलताना दिसत आहेत। मुंबईने पहिला सामना गमावला। मनसेला राज्यात विधान परिषद आणि राज्यसभेची प्रत्येकी एक जागा दिली जाणार आहे। लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत असणार आहे। काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती। त्यानंतर महायुतीच्या नेत्यांची बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे। लोकसभा उमेदवारांची भाजपने 5वी यादी जाहीर केली असून यामध्ये 111 उमेदवार जाहीर करण्यात आले। यानुसार आंध्र प्रदेश 6, बिहार 17, गोवा 1, गुजरात 6, हरियाणा 4, हिमाचल प्रदेश 2, झारखंड 3, कर्नाटक आणि केरळमधील प्रत्येकी 4, महाराष्ट्र 3, मिझोराम 1, ओडिशा 18, राजस्थान 7, सिक्कीम 1, तेलंगणा 2, उत्तर प्रदेश 13 आणि पश्चिम बंगालच्या 19 उमेदवारी घोषणा केली आहे। आतापर्यंत भाजपने एकूण 402 उमेदवार जाहीर केले। राज्यामध्ये उष्माघाताची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला व नांदगाव या तालुक्यांमध्ये उष्माघाताची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। नागरिकांनी उन्हात जाण्याचे टाळा। उष्माघाताचे काही लक्षणे दिसत असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क करा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे। यामुळे आरोग्य विभागाकडून उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे। अभिनेत्री कंगना रनौतला भाजपकडून हिमाचल प्रदेश येथील मंडी येथून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यानंतर कंगनाने ट्विट करत म्हटले, माझा प्रिय भारत आणि भारतीय जनता पक्षाचा मला नेहमीच बिनशर्त पाठिंबा मिळाला आहे। आज भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला माझ्या जन्मस्थानी हिमाचल प्रदेश मंडी मतदारसंघ येथून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे। अधिकृतपणे पक्षात सामील झाल्याबद्दल मला आनंद वाटतो। श्रीनिवास पवारांनंतर आता त्यांच्या पत्नी शर्मिला पवार मैदानात उतरल्या आहेत। शर्मिला पवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी गावभेट दौरा करत असून या दरम्यान त्यांना निवडून द्यायचे की नाही हा तुमचा अधिकार आहे। तुम्हाला माहिती आहे आज काय घडतंय, मुखातून श्रीराम म्हणतोय पण घरामध्ये रामायण चालू आहे की महाभारत चालू आहे, अशी टीका यावेळी शर्मिला पवारांनी अजित पवारांवर केली। लोकसभा निवडणुकीत सगळ्या जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी देऊन राज्य सरकारची जिरवा, असे आवाहन मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना केले। राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, त्यामुळे तुम्हीच आरक्षण देणारे बना, असेही यावेळी जरांगे म्हणाले। लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून उमेदवार उभा करण्यापेक्षा जिल्ह्यातून एक उमेदवार उभा करा, अशी सूचनाही यावेळी बोलताना मनोज जरांगेंनी केली। दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केवळ एक माणूस नसून एक कल्पना असल्याचे म्हटले आहे। आतिशी म्हणाल्या, अरविंद केजरीवाल हे फक्त एक माणूस आहेत असा तुमचा भ्रम आहे। अरविंद केजरीवाल हे फक्त एक माणूस नाहीत, तर ते एक विचार आहेत। तसेच तुम्ही एका अरविंद केजरीवालला तुरुंगात टाकू शकता, पण त्यांच्या प्रेरणेने हजारो अरविंद केजरीवाल देशभरातून बाहेर पडतील आणि रस्त्यावर उतरतील। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पार्टीने सोशल मीडियावर डीपी कॅम्पेन सुरू केले आहे। मंत्री आतिशी यांच्या म्हणण्यानुसार केजरीवाल यांचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आजपासून देशभरात सोशल मीडियावर डीपी मोहीम सुरू केली जात आहे। आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि नेते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर मोदी का सबसे बडा डर केजरीवाल नावाचा डीपी टाकत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज आपल्या कुटुंबियांसोबत धुळवड साजरी केली। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते। राजकीय धुळवडीचा धुरळा रोजच उडत असताना आज कुटुंबियांसोबत धुळवडीचा सण साजरा करून थोडे समाधान मिळाले। यावेळी लाडका नातू रुद्रांशच्या सोबत पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करत मनसोक्त धुळवड साजरी केली, अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांनी केली आहे।
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे। त्यातच आता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी ही चर्चा सुरू झाली आहे। शरद पवार येथे पोहोचले आहेत। खासदार संजय राऊत ही मातोश्रीवर गेले आहेत। या तिन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपांवर चर्चा सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे। आयपीएलच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे। आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे। आयपीएलचा 17वा सीझन 26 मे रोजी संपणार आहे, कारण 26 मे रोजी फायनल सामना रंगणारा आहे। चेन्नईत हा सामना रंगणार आहे। तसेच आयपीएल भारतातच पार पडणार आहे। दरम्यान आयपीएलच्या फक्त 21 सामन्यांचेच वेळापत्रक याआधी जाहीर करण्यात आले होते, त्यामुळे आता संपूर्ण वेळापत्रक आल्याने चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे। महाभारत मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी पत्नीसोबतच्या नात्यावर मोठे भाष्य केले। मी पुण्यातील 3 BHK घराचे 70% पैसे भरले, पण स्मिताने मला न विचारता ते घर भाड्याने दिलं। मला तिच्यापासून घटस्फोट हवाय, कारण माझ्यासाठी या नात्यात काहीच उरलेलं नाही। आमच्या 13 वर्षे शारीरिक संबंध नव्हते। मी पुण्याला जायचो, पण ती वेगळ्या खोलीत राहायची, असे ते म्हणाले। खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे। 2019 मध्ये राष्ट्रवादी खरंच भाजप सोबत जाणार होती का, असा सवाल त्यांना करण्यात आला। यावर सुळे म्हणाल्या, त्यांच्याकडूनच ऑफर आली होती, त्यामुळे विचार करायला काय हरकत होती, पण माझी विचारधारा मजबूत आहे। जर असे नसते तर 2017 मध्ये मी कॅबिनेट मंत्री असते, तेव्हा माझ्याकडे पर्याय होता, आणि अजित पवार यांच्याकडे 2019 मध्ये भाजप सोबत जाण्याचा पर्याय होता। 28 मार्चला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची यादी जाहीर होणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। आम्ही 5 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर ठाम असल्याचेही पटेल म्हणाले। जागा वाटपाच्या मुद्द्यावर सध्या काही जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे, असेही पटेल यांनी सांगितले। त्यांनी यापूर्वी 7 जागांवर राष्ट्रवादीचा दावा केला होता। दरम्यान महायुतीतील भाजपाने 22 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत। राज्यात सर्वत्र होळी निमित्त आनंदाचे वातावरण आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या। त्यांनी एक्सवर पोस्ट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या। त्यांनी या फोटोला विशिंग एव्हरीवन ए व्हेरी कलरफुल सेफ अँड हॅपी होली, 7 रंगांची उधळण आनंदाची, रंगाचे पर्व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा, असे कॅप्शन दिले आहे। फोटोत फडणवीस हातात पिचकारी घेऊन उभे दिसत आहेत। बच्चन कुटुंबात काल होळीचा सण आनंदात साजरा झाला आहे। होळीच्या कार्यक्रमाचे काही फोटो अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत। नव्याने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय देखील दिसत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगली होती। या फोटोवरून त्यांच्या कुटुंबात सर्व ठीक असल्याचे बोलले जात आहे। महाविकास आघाडी बरोबर जाण्याच्या तयारीत असणारे महादेव जानकर यांनी अचानक भाजपशी हातमिळवणी केल्याने संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला। महादेव जानकरांना कोणतीही विचारधारा नाही, जिथे जेवण मिळते ते तिथे जातात, ते बघण्यासारखे लोक नाहीत, असा टोला त्यांनी लगावला आहे। तसेच भाजपने श्रीरामांची भूमिका साकारणाऱ्यांना लोकसभेचे तिकीट दिले, तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या रावणांनाही तिकीट दिले, असे ते म्हणाले। आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात गुजरात सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करत विजयाचे खाते उघडले। गुजरातच्या संघाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हा विजय नोंदवला। सामन्यानंतर गुजरात सुपर जायंट्सने मोहम्मद शमीसाठी खास पोस्ट केली। वी मिस यू शमी, असे त्यांनी पोस्टला कॅप्शन दिले। सोबत शमीचा एक फोटो शेअर केला। हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे। शमीला दुखापत झाल्याने तो आयपीएलला मुकला आहे।